आणि इकडे बुलढाणा लोकसभा मतदारसंघात शिंदे गटासमोर एक नवीन पेज निर्माण झालाय। शिवसेनेच्या पहिल्या यादीमध्ये विद्यमान खासदार प्रतापराव जाधव यांचं नाव आहे, पण त्यांचं नाव जाहीर होण्यापूर्वीच आमदार संजय गायकवाड यांनी सुद्धा तडकाफडकी उमेदवारी अर्ज भरलेला आहे। गायकवाड आपला अर्ज मागे घेतील असं जाधव म्हणाले, पण गायकवाड तुर्तास तरी अर्ज मागे घेणार नसल्याचं कळतंय। आणि या मतदारसंघाबद्दल आणखी एक मोठी बातमी, शेतकरी नेते संघटनेमध्ये असलेले रविकांत तुपकर येत्या 2 तारखेला निवडणुकीचा अर्ज भरणार आहेत। विद्यमान खासदार प्रतापराव जाधव यांच्याबद्दल इथे प्रचंड नाराजी आहे। काल त्याचा प्रत्यय संजय गायकवाड यांच्याही रूपाने आल्याचं तुपकर म्हणाले। कितीही उमेदवार रिंगणामध्ये असू द्यात, लढत आपली आणि प्रतापरावांचीच असेल आणि विजय सुद्धा आपलाच होईल असंही रविकांत तुपकर म्हणतात। बुलढाणा लोकसभेसाठी कालच अधिसूचना जाहीर झाली आणि पहिल्याच दिवशी या लोकसभेच्या निवडणुकीत वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे ट्विस्ट आपल्याला बघायला मिळत आहेत। सोबतच शेतकरी नेते रविकांत तुपकर हे या निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत आणि आता स्वतः रविकांत तुपकर आपल्या सोबत आहेत। काय म्हणाल भाऊ, काल अधिसूचना जाहीर झाली, कधी आपण नामांकन दाखल करणार? 2 एप्रिलला मी हजारो शेतकरी, शेतमजूर, तरुण, शहरातील नागरिकांच्या साक्षीनं अर्ज भरणार आहे लोकसभेचा आणि उदंड प्रचंड पाठिंबा आम्हाला गावागावातून मिळतो आहे। लोक प्रस्थापित राजकीय पक्षांना कंटाळलेले आहेत, प्रस्थापित नेत्यांनाही कंटाळलेले आहेत। आता इथे जे विद्यमान खासदार आहेत ज्यांचं तिकीट काल जाहीर झालं, प्रतापराव जाधव, हे 15 वर्ष झाले गावांमध्ये जातच नाही, लोकांना भेटतच नाही। यांनी सांगण्यासारखं एकही काम या मतदारसंघामध्ये केलेलं नाही। तुमच्या माहितीसाठी फक्त सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता असं काम त्यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे। त्यामुळे सामान्य जनतेला यांचा वीट आलेला आहे आणि एकंदरीतच प्रस्थापित जे काही उमेदवार आहेत त्यांच्याबद्दल सुद्धा लोकांच्या मनामध्ये फार काय असता नाही। त्यामुळे लोकांची इच्छा आहे की रविकांत हा लढणारा पोरगा आहे, एक शेतकऱ्याचं लेकरू या संसदेमध्ये आपले प्रश्न मांडण्यासाठी गेलं पाहिजे अशी लोकांची भावना आहे। आणि निश्चितपणे लोक मला मोठ्या प्रमाणात लोकवर्गणी देत आहेत आणि माझी निवडणूक आता लोकांनीच हाती घेतलेली आहे। त्यामुळे विजय सामान्य माणसाचा 100% होणार आहे। खरं तर आपल्या विरोधात आता चित्र स्पष्ट होत आहे की प्रस्थापित राजकीय पक्षांच्या उमेदवारांना आता तिकीट जाहीर झालेलं आहे। आपल्या विरोधात शिंदे गटाचे प्रतापराव जाधव आहेत, वंचित बहुजन आघाडीचे वसंतराव मगर आहेत आणि महाविकास आघाडीकडून तगडे उमेदवार आहेत। कशी लढत होणार आपली आणि कसा आपला विजय होणार? नाही, इथं जर का तुम्ही आता गावागावात गेले किंवा शहरात गेले, कुठे गेले, तर या मतदारसंघातली फाईट ही माझी आणि महायुतीच्या उमेदवाराचीच होणार आहे 100%। तुम्ही कोणत्याही गावात जाऊन लोकांना विचारा, कुठेही शहरात जाऊन लोकांना विचारा। म्हणजे एक तर महायुतीचं इथे कसं त्यांचे 5-6 आमदार असल्यामुळे ते आणि मी अशी ही फाईट होईल आणि 100% विजय आमचा होईल। कारण इथल्या लोकांनी मनोमनी ठरवलेलंच आहे की यावेळेला शेतकऱ्याचं लेकरू सभागृहात पाठवायचं आणि लढणारा माणूस गेला पाहिजे। या नेत्यांनी काय केलं मला सांगा बरं तुम्ही? कधी एका रस्त्यावर उतरले पीक विम्यासाठी, कधी सोयाबीन कापसासाठी उतरले, कधी संसदेच्या सभागृहामध्ये सोयाबीन कापसासाठी आवाज उचलला, कधी नुकसान भरपाईसाठी बोलले, एकाही सामान्य माणसाच्या प्रश्नावर हे कधी बोलले नाही। महागाईवर कधी बोलले? उलट हे सभागृहात उलटं बोलले की महागाई नाही बडी आहे साहब, खर्चे बडे आहे। म्हणजे जनतेचा अपमान करण्याचं काम विद्यमान खासदार साहेबांनी त्या ठिकाणी केलेलं आहे आणि त्यामुळे शहरातले नागरिक त्या ठिकाणी अस्वस्थ आहेत आणि माझ्या रूपाने लोकांना एक पर्याय या ठिकाणी मिळालेला आहे। लोकांना आमच्या संघर्षाची, कष्टाची सहानुभूती आमच्याबद्दल, एक संवेदनशील जनता या बुलढाणा जिल्ह्यातली आहे। त्यामुळे निश्चितपणे या जिल्ह्यामध्ये बदल होईल। 1989 साली असं एक इलेक्शन झालं होतं, इथे वासनिक साहेब उभे होते आणि सुखदेव नंदाजी काळे नावाचा एक फाटका माणूस, ज्याच्या पायात चप्पल नाही, अंगावर व्यवस्थित कपडे नाहीत, फाटका माणूस, अशा माणसाला लोकांनी उभं केलं आणि सुखदेव नंदाजी काळे 1989ला वासनिक साहेबाला पाडून खासदार झाले होते। वासनिक साहेब तेव्हा युवकचे राष्ट्रीय अध्यक्ष होते। तेव्हा दिल्लीचा मीडिया इथं बघायला आला होता सुखदेव नंदाजी काळे कोण आहे। त्यामुळे हा जिल्हा परिवर्तनवादी आहे। 100% विजय हा शेतकऱ्याच्या पोराचा होणार। विद्यमान बुलढाण्याचे जे आमदार आहेत त्यांनीही लोकसभेसाठी अर्ज दाखल केला आहे। संजय गायकवाड यांनी कालच अर्ज दाखल केला आहे आणि शिंदे गटाने त्यानंतर प्रतापराव जाधवांना उमेदवारी दिली। कसं बघता या सगळ्या राजकीय गोष्टी? नाही, काय तुम्हाला खरं सांगायचं झालं तर विद्यमान खासदार जे आहेत ना, यांच्याबद्दल सगळ्याच लोकप्रतिनिधींची नाराजी आहे। फक्त आता पक्षाचा आदेश म्हणून त्यांना बिचारांना काही बोलता येत नाही, कारण जसं वरतून आदेश होतो तसं सोबत राहावं लागतं। पण या जिल्ह्यातले आमदार पण त्यांच्यावर खुश नाही आहेत, कारण हे जर 5-5, 10-10 वर्ष लोकांना भेटतच नाही तर हे आमदार मंडळी खाली काय उत्तर देतील लोकांना, मला सांगा बरं तुम्ही? म्हणजे संजय गायकवाड हे खासदारांवर नाराज आहे असं म्हणायचं? असं कळतंय बाबा। आता नेमकं त्यांचा अंतर्गत, पक्षांतर्गत काय त्याच्याबद्दल मी बोलणं संयुक्तिक होणार नाही, परंतु जनतेमध्ये जे काय परसेप्शन आहे तर ते तशाच पद्धतीचं आहे। आणि खाजगीमध्ये सुद्धा त्यांचे स्वपक्षाचे कार्यकर्ते सुद्धा खाजगीमध्ये तसंच बोलतात की लोकांमध्ये प्रचंड नाराजी आहे। अँटी इन्कम्बन्सी फॅक्टर आमच्या कामात त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये येणार आहे।
आणि एकही सांगण्यासारखं काम नाही ना. खामगाव जालना रेल्वे मार्गाचं दर पंचवार्षिकला ते नारळ फोडतात किंवा घोषणा करतात, पण होत काहीच नाही. एक काम त्यांनी सांगावं. रोड, रस्ते, डांबर, मुरुम, गिट्टी हा काही विकास नाही होऊ शकत. तुम्हाला 5-5, 10-10 कोटी वर्षाला निधी मिळतो शासनाचा. तुम्हाला फक्त इतकंच करायचं आहे, या गावात टाकायचं की या गावात टाकायचं. त्यात एक कमिशन घेतात 30-40%. हा विकास नाही. विकास म्हणजे काय? अन्न, वस्त्र, निवारा, पाणी, वीज, चांगलं शिक्षण, आरोग्याच्या चांगल्या सुविधा आणि आपलं पोरगं चांगल्या शाळेत शिकणं, शिक्षणाचा दर्जा वाढवणं, कुटुंबाचा सन्मान वाढणं, श्रमाला प्रतिष्ठा मिळणं हा विकास असतो. पण दुर्दैवाने यांनी रोड, रस्ते, मुरुम एवढ्यापुरतं केलं, तेही बरोबर केलेलं नाही. त्यामुळे सामान्य जनता प्रचंड नाखुश आहे. आणि आज मी तुम्हाला पुन्हा सांगतो की फाईट मेरे साथ में होगी. आपण खरं तर स्वाभिमानीचे राजू शेट्टी यांनी काल परवाच एक वक्तव्य केलं की ते राज्यामध्ये 5 ते 6 ठिकाणी स्वाभिमानीकडनं उमेदवार लढवणार आहेत. कसं बघता ह्या गोष्टी? अजून काही त्यांचा मला निरोप आला नाही किंवा त्यांचा मला फोनही आला नाही की बाबा आपल्याला लढायचं आहे का काय. मध्यंतरी त्यांचं महाविकास आघाडीसोबत एका जागेसाठी सेटलमेंट चालू होतं. ते झाल्यासारखं होतं असं आम्ही ऐकलं होतं. पण आता काय झालं मला माहीत नाही सध्याचं चित्र. पण कुठलाही तसा आदेश किंवा तसा फोन त्यांचा अजूनपर्यंत मला आलेला नाही. आणि उद्या जर त्यांची एखाद्या पक्षासोबत युती झाली किंवा आघाडी झाली तर मग आम्ही काय करायचं? कारण बुलढाणा जिल्ह्यातल्या जनतेने मला ठरवलेलं आहे, फोर्स केलेला आहे की काही करा, पण ही लोकसभेची निवडणूक तुम्ही लढा, आम्ही तुमच्यासोबत आहे. काही पक्षभिक्षा लागत नाही. या महाराष्ट्रामध्ये, या देशामध्ये अनेक लोक स्वतंत्रपणे निवडून आलेले आहेत ना. 2009ला सदाशिवराव मंडलिक, मी त्यांच्या प्रचारात होतो, ते अपक्ष निवडून आले कोल्हापूरमधनं. राजू शेट्टी अपक्ष निवडून आले कोल्हापूरमधनं खासदार म्हणून. अटल बिहारी वाजपेयींना ज्यांनी पाडलं ते राजा प्रताप नावाचे व्यक्ती अपक्ष निवडून आले होते. अपक्ष माणसांनी वाजपेयी साहेबांना पाडलं होतं. सुदाम काका देशमुख ॲज गुड ॲज अपक्षच होते. असे अनेक लोक आहेत. आमदार किती आहेत महाराष्ट्रामध्ये अपक्ष निवडून आले? विनोद निकोले, वडापावची गाडी चालवणारा माणूस, पालघर राहून, आजही लोकांनी आमदार केलं त्या माणसाला. गणपतराव देशमुखांना लोकांनी 11 टर्म वर्गणी करून आमदार केलं. किती उदाहरणं सांगता येतील, असे भरपूर उदाहरणं आहेत. त्यामुळं असं काही समजण्याचं कारण नाही. प्रस्थापित पक्षांवरचा लोकांचा विश्वास उडालेला आहे आणि लोकांना काहीतरी नवा चमत्कार, नवं परिवर्तन, नवा इतिहास घडवायचा आहे. त्यामुळं बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचा निकाल हा महाराष्ट्राला दिशा देणारा असेल. महाराष्ट्रातले शेतकरी माझ्या प्रचारासाठी या ठिकाणी स्वखर्चाने येणार आहेत. तुम्ही एक शेतकरी नेते आहात, कुठल्याही राजकीय पक्षाचा तुम्हाला पाठिंबा नाही, स्वतंत्र तुम्ही लढतायत, कसा प्रतिसाद मिळतोय? शेतकऱ्यांना काय आवाहन कराल? आता हा प्रश्न मला विचारल्यापेक्षा तुम्ही जनतेत गेले तर तुम्हाला कळेल की खरा पाठिंबा कसा आहे. तुम्ही जनतेत जा, जनतेला विचारा. सगळे जिल्ह्यातले नेते माझ्या विरोधात एकवटलेले आहेत. नेते विरुद्ध जनता असं इलेक्शन होणार आहे. एका बाजूला स्टारच्या कपड्यातले लोक आणि दुसऱ्या बाजूला आम्ही फाटक्या कपड्यातले लोक. एका बाजूला हे पैशावाले, एका बाजूला आम्ही लोकवर्गणीवाले, बिन पैशावाले. एका बाजूला कौरव, एका बाजूला पांडव. धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी निवडणूक होणार आहे. आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये सामान्य जनतेचा विजय या निवडणुकीमध्ये होणार म्हणजे होणार. आणि सगळे नेते एका ठिकाणी आले. मी यांच्यासाठी 4 ओळी सांगितल्या होत्या मध्यंतरी. यातले काही नेते माझ्याकडे आले होते. तुम्ही अर्ज मागे घ्या, तुम्ही लढू नका, आम्हाला पाठिंबा द्या, विनंत्या केल्या, हातापाया पडायचं काम केलं, असं केलं काही नेत्यांनी. म्हणून मी आमचे विशाल मोहिते नावाचे गझलकार आहेत, त्यांच्या 4 ओळी मी सांगितल्या होत्या. आधी मुद्रा भुळी केली, मग हातांची झोळी केली. आधी मुद्रा भुळी केली, मग हातांची झोळी केली. सोपे नव्हते मला हरवणे, म्हणून त्यांनी टोळी केली. या टोळीचा मी बंदोबस्त करणार आहे. तर नक्कीच आगामी निवडणूक ही जनता विरुद्ध नेते अशी होणार आहे आणि यात विजय हा माझाच होणार आहे. खरी लढत ही खासदार प्रतापराव जाधव आणि माझ्यातच होणार आहे, असं रविकांत तुपकर यांचं म्हणणं आहे. कॅमेरामन शांताराम तायडेसह डॉक्टर संजय महाजन, एबीपी माझा, बुलढाणा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.